यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामध्ये ढगफुटी झालेली आहे। पावसाने शेतकऱ्यांचे कष्टाचं पीक अक्षरशः काही तासात वाहून नेलंय। नाल्यालगतच्या शेतामध्ये पुराचं पाणी शिरलं, प्रचंड वेगात हे पाणी शिरलं आणि त्याच्यामुळे काही तासातच शेतातलं उभं पीक पाण्यानं गिळंकृत केलंय। शेतामध्ये केवळ आता दगड आणि धोंडे उरलेले आहेत। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। एकीकडे कर्जाचा डोंगर आहे आणि दुसरीकडे पिकांचं नुकसान। या दुहेरी संकटानं शेतकऱ्यांची कुटुंब आता हवालदिल झाली आहेत। महसूल आणि कृषी विभागानं आता या प्रकरणी तातडीनं पंचनामे करावे आणि मदत द्यावी अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत। शेती 2 हेक्टर 60 आर ही ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर्ण पुरात वाहून गेली आहे व खरडून गेली आहे। माझ्या शेतीचे नुकसान भरपाई करिता महसूल विभागामार्फत कोणी अद्यापपर्यंत पंचनाम्याकरिता आलेले नाही। मी घाटंजी तहसील कार्यालयाला निवेदन देऊन आलो आहे व माझ्या नाल्याला परत पूर्ण याकरिता संरक्षण भिंत बांधून देण्यात यावी व नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करून देण्यात यावे अशी आग्रही विनंती सरकारला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।